नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले मराठी रोमांटिक प्रेमकथा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। इथे तुम्हाला रोज रोज नवनवीन आणि रोमांटिक हृदयस्पर्शी कथा बघायला मिळेल। तर चला आजच्या कथेकडे वळूया। मी तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले। तो होणारा पहिला स्पर्श, तिचे ओठ जणू एखाद्या पाकळीपेक्षाही कोमल, तिची ती शनी उब, तो गोड गंध, त्या स्पर्शाने मी एकदम बुडून गेलो। जणू मी स्वर्गात असल्यासारखे वाटू लागले। त्या स्पर्शाने माझ्या भावनांना उधाण आले। मी अधिकच भावनिक होत गेलो आणि ती सुद्धा माझ्या भावनांना साथ देत होती। तिने डोळे मिटले, आपले हात माझ्या गालावर ठेवले आणि त्या क्षणाला अनंतात रूपांतरित केले। आम्ही दोघे त्या गोड गहिऱ्या शांत ओठांच्या मिलनात हरून गेलो। नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत आहे। मी 30 वर्षाचा आहे। माझं BCom झालं आहे, तरीही मला जॉब मिळत नव्हता। शहरातील सगळ्या ऑफिसमध्ये फॉर्म भरले, चाकरीसाठी गेलो, पण अनुभव नाही किंवा वेगळी जागा भरली असे म्हणून सगळीकडे निराशाच मिळाली। शेवटी मी जॉबचा नाद सोडला आणि घरी बसलो। दुसरं काय करावं हे समजत नव्हतं। मनात एक अपूर्णतेची भावना राहिली होती। अशा वेळी माझे बाबा रामकाका, जे वयाने मोठे झाले होते आणि सायकल रिपेरिंगचं काम करायचे, ते म्हणाले, अनिकेत, तू शिकला सवरला आहेस, तूच आता आपलं सायकलचं दुकान चालव आणि त्याला नवीन दिशा दाखव। पहिल्यांदा माझ्या मनात याविषयी शंका होती, पण नंतर मी माझ्या बाबांचं सायकलचं दुकान स्वतः चालवायला सुरुवात केली। दिवसभर दुकानात बसू लागलो। सायकलचे पंक्चर काढणं, चाकाचा आऊट काढणं, नवीन टायर बसवणं, चेन बदलणं, ब्रेक व्यवस्थित लावणं, अशा सर्व कामांची जबाबदारी मी घेतली। लहानपणापासून बाबांकडे ही कामे बघितली होती, म्हणून ती करताना काही अडचण आली नाही। त्या काळी गावात आणि शहरात खूप लोकांकडे सायकल असायच्या, कारण ती स्वस्त आणि टिकाऊ वाहतुकीचे साधन होती। त्यामुळे दररोज काम भरपूर असायचं आणि त्यातूनच चांगले पैसे मिळायचे। हळूहळू घराचा सर्व भार माझ्यावर येऊ लागला। आई बाबा, सुमित्रा आणि रामकाका त्यांच्या काळजीतून मोकळे झाले होते। आई बाबा आता माझ्यासाठी मुलगी पाहू लागले होते, पण लग्नाच्या बाबतीत सायकलचं दुकान चालवतो असं ऐकले की खूप लोक नाव ठेवायचे। BCom करूनही हेच काम असे विचारायचे आणि ते तोंडावर नकार द्यायचे। एका आदरणीय कुटुंबाने तर स्पष्ट म्हटले, आमची मुलगी इंजिनियर किंवा डॉक्टरसोबतच लग्न करेल। त्यामुळे आम्ही खूप खचून गेलो होतो। स्वतःच्या कष्टांच्या कमाईवर देखील समाजात मान मिळत नव्हता। हे जाणून खूप वाईट वाटायचे। काय करावं हेच कळत नव्हतं। पण मग मी ठरवलं की मी हा व्यवसाय सोडणार नाही, कारण हेच आमचं पोषण करत होते। मी दुकान अजून चांगल्या पद्धतीने चालवण्याचा निर्णय घेतला आणि लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केले। आणि एके दिवशी माझ्या आयुष्यात असं काही घडलं की ज्याने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं। ही गोष्ट ऑगस्ट महिन्याची होती। दुपारचे सुमारचा वेळ होता। आकाश ढगाळ होते। ढगांच्या गडद सावल्याखाली संपूर्ण परिसर शांत झाला होता। हळूहळू पाऊस पडण्याची चिन्ह दिसत होती। मी माझ्या छोट्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात एका जुन्या सायकलचा टायर बदलत बसलो होतो। चहाचा कप बाजूला थंड होत होता आणि रेडिओवर हलकीशी भूतकाळातील गाणी सुरू होती। अचानक माझ्या लक्षात आले की बाहेर गेटजवळ एक हलकीशी चाहूल लागली। मी नजर वर केली। तोच एक तरुणी तिच्या हातात जुनी गंजलेली सायकल घेऊन उभी होती। ती थोडीशी लाजतय अशा पद्धतीने खांबाला टेकून उभी होती, जणू काही तिच्या शब्दांचं ओझं तिच्या खांद्यावर असावं। त्याने हळू आवाजात दिला, ऐकता का? त्यात नाजूकपणा होता, पण आत्मविश्वासही होता। मी टायर सोडून वर पाहिलं।
ती क्षण कायमचा स्मरणात राहिला. ती तरुण सुंदर होती, अप्रतिम, जणू काही हिरव्यागार डोंगरातून उतरलेली अप्सराच आली होती. तिचे काळेभोर केस वाऱ्यात लहरत होते. चेहऱ्यावर पावसाची पहिलीच हलकीशी बिंदी सोन्यासारखी चमकत होती. डोळ्यात एक विशिष्ट चमक होती. ती उत्सुकता, थोडीशी भीती, पण त्याहून अधिक एक धास. ती नाजूक स्वरात म्हणाली, मला सायकल चालवायला शिकवायचं आहे. तुम्ही मला सायकल चालवायला शिकवाल का? तिच्या आवाजात इतकी सचोटी होती की तिच्याकडे नाही म्हणणे अशक्य होते. त्या क्षणी पावसाची पहिली थेंब जमिनीवर आदळला आणि तिच्या डोळ्यातला प्रकाश जणू तेजस्वी झाला. समोरचं एक मोर ओरडला, जणू काही त्या योगायोग स्वागत करत होता. मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. तिच्या त्या मागणीत फक्त सायकल नव्हती, तर एक नवीन सुरुवात होती. एक विश्वास होता, अनोळखी व्यक्तीवर ठेवलेला विश्वास. मी खूप वेळ तिच्याकडेच पाहत राहिलो, कारण इतक्या सुंदर मुलीने माझ्या छोट्या दुकानात यावं अशी मी कधी कल्पना केली नव्हती. तशी मीही तरुणच होतो, दिसायलाही चांगला होतो, पण फक्त परिस्थितीमुळेच माझं लग्न बाकी होतं. काही वेळाने भानावर आलो आणि म्हणालो, काय म्हणालात? मला कॉलेजला जायला इथून बस भेटत नाही. कॉलेज खूप दूर आहे. माझे बाबा मला सायकल घेऊन देणार आहेत, त्यामुळे मला सायकल शिकायची आहे. मग मी म्हणालो, ठीक आहे, इथेच एक शाळेचं मैदान आहे, तिथे शिकू शकतो. पण मनात आलं की दुकान सोडून कसं जाऊ, म्हणून मी तिला म्हणालो, माझं दिवसभर खूप काम असतं. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आलात तर मी शिकवू शकतो. ती म्हणाली, माझं कॉलेज सकाळी असतं, तुम्ही संध्याकाळी शिकवा. मी म्हणालो, तिथेच माध्यमिक शाळा आहे, तू संध्याकाळी सायकल घेऊन 5-5:30च्या सुमारास ये. ती म्हणाली, तुमचं नाव काय? मी तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू? मी म्हणालो, माझं नाव अनिकेत आहे. मी विचारलं, तुझं नाव काय? ती म्हणाली, माझं नाव रिया आहे. मी म्हणालो, रिया कपूर तर नाही ना? तेव्हा ती खळखळून हसली आणि तिच्या हसण्याने सगळं वातावरणच प्रकाशमय झालं. मी हसून म्हणालो, चेष्टा केली. मी उद्या बरोबर 5:30 वाजता तिथे येईन. ती निघून गेल्यावर माझं मन एका विचित्र अशा आनंदाने भरून गेलं. अनेक दिवसांनी माझ्या जीवनात काहीतरी नवीन घडणार होतं आणि त्याचा मला अपार आनंद होत होता. तो जमाना खूप जुना होता. गावात फक्त 2-4 लोकांकडे बाईक असायच्या. 4 चाकी तर कोण्या मोठ्या सावकाराच्या घरी दिसायची. आमच्या घरात माझ्याकडे फक्त ती पुराणी हिरो सायकल होती, जिने चेनने अनेकदा माझ्या पायांना खरकटे पडले होते. पण त्या सायकलनेच मी शहरात शिक्षण घेतले आणि आता त्याच सायकलवरून सायकल दुरुस्त करण्याचं छोटंसं दुकान चालवत होतो. दिवसभर मला काहीच काम करवत नव्हतं. सकाळपासूनच हातातले सगळे पेच सुटले होते. सायकल दुरुस्त करताना चेन काढायची विसरलो. तेवढ्यात हाताला तेल लागून डाग पडला. टायर फुगवताना मन इतकं गर्दीत होतं की प्रेशरचा अंदाज आला नाही आणि ट्यूब फाटली. तिचा आवाज कानात घुमला होता. मला सायकल शिकवशील का, हा प्रश्न विचारताना तिच्या डोळ्यातली चमक वेगळीच होती. रात्री झोप येईना. अंधारात पंखा सरसरत होता, पण मनात मात्र वादळ उठलं होतं. तिचाच विचार चक्रावत घेत होता. काल मी हसत हसत हो म्हटलो, पण आता प्रत्यक्ष शिकवायची वेळ आली की अंगावर काटा येतो. एका तरुणीला सायकल कशी शिकवायची, तिला स्पर्श कसा करायचा, तिची पाठ धरून सांभाळताना तिला वाटेल की हा मुद्दाम हात लावतोय, किंवा तिला भीती वाटली तर समतोल राखायला कशी मदत करायची. मी बाजूला धावत जाऊन पकडायचो तर ती कोसळली नाही ना, पण ती कोसळली तर मी तिचा हात धरून उठवायचा. त्या कल्पनेनेच हात थरथरला. तिचा हात माझ्या हातात नाही. आधीच घाम फुटतोय. सकाळी 3 वाजेपर्यंत झोप लागली नाही. पहाटच्या वेळी डोळा लागला आणि 7 वाजता उठलो. आमची थोडीशी शेती होती, तिथे पाणी द्यायला गेलो, पण मन तर शाळेच्या मैदानात होतं. पाणी देताना पाय रोवला नाही. पाऊल घसरलं आणि चप्पल भिजली. तरीही काम संपवून घरी आलो आणि न्याहायला गेलो.
आज विशेष काळजी घेतली. नवीन कपडे घातले, केस नीट केले. आईने सुद्धा विचारलं, काय झालं आज एवढं सजून? 10 वाजता दुकान उघडलं, पण मन लागत नव्हतं. एक सायकल दुरुस्ती करायला घेतली आणि तीच बसून तिच्याकडे पाहत राहिलो. दुपार झाली, संध्याकाळ झाली आणि शेवटी 5:30 वाजली. मी दुकान लवकर बंद केलं आणि शाळेच्या मैदानाकडे कावला बोलवत धावलो. शाळेच्या मैदानावर पोहोचलो तेव्हा अजून वेळ होता. संध्याकाळचे ऊन मैदानावर पसरलं होतं, पण ते ऊनही उतरलेलं वाटेना. मैदानातील त्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली उभा राहिलो. झाडाच्या फांद्यावर बसलेले एखादी पक्षी किलबिलत होते. त्यांच्याकडेही लक्ष नव्हतं. हातात घेतलेल्या सायकलची चेन थंड झाली होती, पण माझा घाम मात्र नुकताच सुरू झाला होता. हृदय धडधडत होतं. कपाळावर घामाचे छोटे थेंब उभे राहिले. मनात विचार चालूच होते. बरोबर वागशील ना? हात थरथरणार तर नाही ना? एखाद्या क्षणी ती कोसळली तर प्रथम तिला पकडशील की सायकल? असे अनेक प्रश्न डोक्यात घुमत होते. वेळ किती मंद गेला होता. प्रत्येक सेकंद तासभर वाटत होता. क्षितिजावर सूर्य लालबुंद झाला होता. त्याच्या मागे लपण्याची तयारी करत होता, पण ती अजून आली नव्हती. मी वेळोवेळी घड्याळ पाहत होतो. 5:30 वाजले. 5 वाजून 7 मिनिटे, 9 मिनिटे. प्रत्येक विलंबाने माझी अवस्था वाढत होती आणि मग 5:30 वाजून 5 मिनिटांनी ती दिसली. मैदानाच्या वेशीजवळ शांतपणे उभी असलेल्या त्या वटवृक्षाखालून ती बाहेर पडत होती. शुभ्र पांढरी साडी. ती इतकी स्वच्छ होती की जणू प्रत्येक चंद्रीकरण त्या साडीत विणला गेला होता. तिचे काळेभोर केस खांद्यावरून वाऱ्यात लहर खात होते. तिने साधे हिरवे काचेचे बांगडे घातले होते, जे हात हालताना किर्र आवाज करत होते. जशी जशी ती जवळ येत होती तशी तशी माझी धडधड वाढत होती. तिच्या पावलांचा आवाज मला स्वप्नासारखा ऐकू येत होता. मी सरळ तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होतो, पण टक लावून पाहण्याची हिंमत होईना. आजूबाजूला कोणीही नव्हतं. फक्त 2 भटके कुत्रे झाडाखाली झोपले होते. ती जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचली तेव्हा तिने हलके डोळे उंचवून माझ्याकडे पाहिलं. तिच्या ओठांवर तेच हलके हसू होतं, अगदी काल जेव्हा ती म्हणाली होती, मला सायकल शिकवशील का? त्याच हसण्याने माझा सगळा अवसान गेलं. गळा कोरडा झाला. सायकलवरचा माझा विश्वासही हरवला. ती बोलली, खूप वेळ उभा होतास का? मी घोटाळ्याने उत्तरलो, नाही, नुकताच आलो. ते खोटं होतं, पण तिला काय म्हणून सांगायचं की मी इथे 5:30 वाजून उभा होतो. तिने तिच्या हातातील एक गुलाबी रुमाल काढला आणि माझ्या दिशेने वाढवला. घाम पुस, शिकवायची हिंमत असेल तर शिकव. तेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, ती देखील तितकीच घाबरलेली होती. तिचा हात थरथर होता. ती रुमाल जवळ करताना माझ्या बोटांना तिच्या बोटांचा स्पर्श झाला. गारवा विजेसारखा. सगळे विचार पार पळून निघून गेले. हो, मी हळू आवाजात म्हणालो, हिंमत आहे. मी तिला समजावून सांगितलं, मी आधी चालून दाखवतो, तू बघ. मी जसं लहानपणी सायकल चालवायला शिकलो होतो तसंच तिला दाखवलं. सुरुवातीला एका पॅन्डलवर पाय ठेवला. थोडं ढकलत सायकल पुढे नेली. मग दुसऱ्या पायाने पॅन्डलवर पाय ठेवला आणि अर्धा पॅन्डल मारत सायकल चालवायला सुरुवात केली. मी म्हणालो, तू सुरुवातीला अर्धा पॅन्डल मार आणि एक गोलसा राऊंड घे, असं तिला सांगितलं. तिला ते छान वाटलं. मग तिला म्हणालो, मी पाठीमागून सायकल पकडतो, तू फक्त सायकल नीट चालव. तिने सायकल हातात घेतली, पण माझे लक्ष तिच्या हातांवर होते. तिने पहिल्या पॅन्डलवर पाय ठेवून सायकल पुढे ढकलत नेली. तिची नजर रस्त्यावर होती, पण माझी नजर तिच्या पावलावर होती. दुसऱ्या पायाने दुसरं पॅन्डल मारताना ती हसली. ते हसू मैदानातील संध्याकाळच्या उन्हापेक्षाही सुंदर होतं. सुरुवातीला तिचा तोल जात होता. 2-4 पॅन्डल मारल्यावर सायकल डावीकडे कलली. ती हळू आरडली. अरे, मी पाठीमागून धावत जाऊन सायकल एका बाजूने धरली. डाव्या हाताने सीट पकडले. उजव्या हाताने तिची कंबर धरण्याचा प्रयत्न केला, पण हात थरथरला. ती खूप जवळ होती. तिचा गाल माझ्या खांद्याला टेकला होता. तिचा श्वास माझ्या मानेवर पडत होता.
गार थरथरता. मात्र माझ्या दोन्ही हातांनाही ती सायकल नीट आवरता आली नाही. पुढे एक खड्डा होता. संध्याकाळच्या अधूक प्रकाशात तो दिसला नाही. मला काय करावं तर कळेना. सायकल थांबवणं अशक्य होतं. शेवटी मी सहजपणे सायकल माझ्या बाजूला ओढली आणि आम्ही खाली पडलो. ती खाली, ती माझ्यावरती. सायकल बाजूला पडली. एक क्षण माझा श्वास थांबला. तिचे दोन्ही हात माझ्या छातीवर होते. तिचे गाल माझ्या जवळ, इतके जवळ की तिची पापणही हलताना दिसत होती. तिची साडी माझ्या अंगावर पसरली होती. मला तिचा शारीरिक रूप दिसत होता, जाणवत होता. त्या क्षणी आमची नजर झाली. तिचे डोळे भीतीने मोठे झाले होते, पण त्याचवेळी त्यात काहीतरी विश्वासही होता. तिच्या डोळ्यात प्रश्न होता, तुला लागलं तर नाही ना? पण उत्तर तिला माझ्या डोळ्यातून मिळालं. तुला काही झालं तर नाही ना? तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि माझ्या डोळ्यातून व्यक्त होणारी काळजी दोघांनाही जाणवत होती. तिचे ओठ थरथरले. तिने हळू आवाजात विचारलं, तुला वाईट तर वाटत नाही ना? मी हसलो. तू सुरक्षित आहेस तेच मोठं आहे. ते ऐकून तिच्या डोळ्यात 2 थेंब आले. ती लगेच उठून उभी राहिली. मी हाताच्या साह्याने उठलो, पण उठताच माझ्या कोपऱ्यातून रक्त येताना दिसलं. थोडंसं पण दिसत होतं. तिने बघताच तिचे डोळे भरून आले. तुला तर खूपच लागलंय. ती घाबरून गेली. मी काही बोलणार तोच तिने तिच्या ओढणीचा एक छोटासा कपडा फाडला. कधी फाडला ते कळलंच नाही. तिने तो रुमालासारखा घडी घालून माझ्या कोपऱ्यावर जखमेवर बांधला. तिचं थोडं बोटं माझ्या हाताला लागत होती. तिने बांधताना हात थोडा थरथरत होता. मी तिच्याकडे पाहत होतो. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी काळजी होती. तिच्या चेहऱ्यावर माझ्याविषयी प्रेमाची पहिलीच ओलावाही होता. तिने बांधल्यावर हात घेतला आणि माझ्याकडे पाहिलं. तिची नजर आठवणीत हरवल्यासारखी होती. मी तिला शांत करत म्हणालो, नाही ग, काही नाही, फक्त थोडं खरचटलं. पण आतून मात्र मला वाटत होतं, खरचटलं ते माझं हाताला, पण बरं झालं तुला काही झालं नाही. तुम्ही ओढणी, तुझा स्पर्श, तुझ्या डोळ्यातील ती भीती, हे सगळं मी कधीच विसरणार नाही. ती जरा माघारी सरकली, पण माझ्या कोपऱ्यावर बांधलेला तुकडा बघून ती हसली. तिचं ते हसू जणू सारं दुखणं विसरून जायला भार पाडत होतं. मी म्हणालो, चल पुन्हा, यावेळी तू सांभाळ हाताने. ती हळू म्हणाली, हात तर तुझा बांधलाय. मी हसलो, तुझ्या तर दोन्ही हातात मोकळे आहे. तू फक्त सायकलवर लक्ष दे. ती म्हणाली, तुझ्यावर लक्ष दे. ते सांगताना ती खाली पाहत होती. संध्याकाळचा सूर्य हळूहळू लोप पावत होता, पण त्या क्षणी मात्र सारं मैदान उजळून निघालं होतं. ती माझ्या डोळ्यात पाहत होती आणि आम्ही दोघेही काही क्षण एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिलो. मग तिने नजर खाली केली. मी सायकल उभी केली आणि म्हणालो, सुरुवातीला सगळेच पडतात, तू घाबरू नकोस. 2-3 दिवस तुला व्यवस्थित येईल सायकल चालवायला. ती थोडीशी घाबरली होती. मी तिला म्हणालो, सुरुवातीला मी सायकल चालवतो, तू समोरून बस, मग हळूहळू तुला जमेल. नंतर मी सायकलवर बसलो. ती माझ्या पुढच्या सीटवर बसली. तिचे दोन्ही हात हँडलवर होते आणि मागून माझे हात तिच्या हातांवर. हळूहळू तिला सायकल शिकू लागलो. तिच्या हातांच्या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळाच रोमांच उभा राहत होता. सायकल चालत होती. थोडीफार हालचाल असल्याने तिच्या हातांचा स्पर्श होताच मी अधिक भावनिक होत होतो. तिला या स्थितीत खूप मजा येत होती. ती सारखी वळून माझ्याकडे बघत होती. तिच्या वळून बघण्यामुळे तिच्या ओठांचा स्पर्श मला होत होता. मला काय करावे ते समजत नव्हते. मी तिला सायकल शिकवतोय असे दाखवत होतो, पण मनात एक वेगळीच ऊर्जा उत्साहित होत होती. मी तिला सारखे पुढे बघ असे म्हणत होतो आणि हँडल तिच्या हातात देण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिला अद्याप हँडल व्यवस्थित धरता येत नव्हते ना पॅन्डल मारता येत होती. तिचे अर्धे पॅन्डल वर होते आणि अर्धे पॅन्डल माझा पाय होता, त्यामुळे तिच्या पायांचा स्पर्श माझ्या पायांना होत होता. माझ्या मनात भावना अधिकच दाटून येत होत्या. मला तिला शिकवण्यात आणि तिला माझ्याकडून शिकवण्यात वेगळीच मजा येत होती. असे हळूहळू आम्ही पुढे जात होतो. अचानक तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि माझे लक्ष तिच्याकडे. आमच्या नजरा एकमेकांत गुंतून गेल्या. पुढे एक मोठा गड्डा होता.
सायकलचे पुढचे चाक त्या खड्ड्यात गेल्यामुळे आम्ही धपाट खाल्ला. सायकल एका बाजूला पडली. मी खाली पडलो आणि ती माझ्यावर पडली. पडल्यामुळे मला काहीच समजेना. ती माझ्यावर होती. तिचे दोन्ही हात माझ्या छातीवर होते. पडल्याने मला लागले होते, पण तिच्या स्पर्शाने माझी होणारी इजा नाहीशी झाली. तिने डोळे मिटून घेतले. डोळे मिटल्याने ती मला बघू शकत नव्हती, पण तिचा चेहरा अगदी माझ्या समोर होता. तो इतका जवळून दिसत होता. ती इतकी सुंदर दिसत होती की काय सांगावे. एखादी अप्सरा जणू वरून खाली असावी. ती अत्यंत सुंदर व मनमोहक दिसत होती. मी तिला बाजूला होण्यास सांगितले, पण ती तशीच माझ्या छातीवर दोन्ही हात टेकून उभी होती. मी तिला 3 वेळा सांगितले. अचानक ती भानावर आली आणि मी तिला हळूवार बाजूला केले. नंतर मी सायकल उचलून आम्ही त्या खड्ड्याच्या वरती सायकल काढली आणि आता मी तिला म्हणालो, आजची शिकवणी बस झाली. आणि त्यानंतर मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणालो, आज तू स्वतः एकली सायकल चालव. सुरुवातीला ती अर्धा पॅन्डल मारत होती, पण थोडं थोडं करून तिला सायकल जमू लागली होती. तिचा थोडासा तोल जात होता, पण चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. मला तिचं हसणं बघून खूप छान वाटत होतं. ती खूप आनंदी झाली होती, कारण तिला सायकल चालवताना येत नव्हती आणि आता ती हळूहळू शिकत होती. ती म्हणाली, तुझ्यामुळे मला थोडीफार सायकल चालवता येते, थँक्यू. मग म्हणाली, आज इथेच थांबू, आपण उद्या भेटूया. मी म्हणालो, ठीक आहे, मी इथेच येईल. ती थोडीशी पुढे गेली आणि मग एकदा वर माझ्याकडे वळून हसली. मीही हसलो. तिचं हसणं मनात रुतून बसलं होतं. आता मला ती खूप आवडू लागली होती. तिचं हसणं, वाऱ्यावर उडणारे केस, तिचे टपोरे डोळे, गोरा वर्ण, सगळं काही मला तिच्याकडे आकर्षित करत होतं. खरं तर माझं कामात लक्ष लागत नव्हतं. कधी संध्याकाळ होईन आणि मी तिला भेटेन असं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी मी विसरलो की संध्याकाळ झाली. 5:45 झाले होते. 15 मिनिट उशीर झाला. अचानक लक्षात आलं की ती वाट पाहत असेल. मी सायकल घेतली आणि जोरात सायकल चालवत कॉलेजजवळ पोहोचलो. ती खूप वेळ माझी वाट पाहत होती. मी सॉरी म्हणालो. ती म्हणाली, किती वेळ वाट पाहायला लावतोस, कधीपासून थांबले. मी पुन्हा एकदा क्षमा याचना केली. ती हसली आणि म्हणाली, आता तू हात लावू नकोस सायकलला, मी तुला चालून दाखवते. तिने माझ्या हातातून सायकल घेतली आणि चालू लागली. बऱ्याच अंतरावर समोर गेली. समोर एक भिंत होती हे तिच्या लक्षात आलं नाही. धावतच गेलो आणि पळत जाऊन सायकल थांबवली. ती स्वतः खूप घाबरली होती. तिला ब्रेक दाबायचं लक्षात आलं. थोडक्यात वाचवली. आम्ही काही वेळ तिथे कोपऱ्यात बसलो. मी तिला म्हणालो, तू सायकल चालव, मी पाठीमागे बसतो. ती सायकलवर बसली आणि मी तिच्या पाठीमागे. मी हँडल धरलं होतं. माझा हात तिच्या हातावर होता. आम्ही ग्राउंडला 2-3 राऊंड मारले. तिला हळूहळू सायकल जमू लागली. बॅलेन्स जाताच मी लगेच पाय जमिनीवर ठेवायचो. अशा पद्धतीने 2-3 दिवस आम्ही सायकल चालवली. तिला आता व्यवस्थित सायकल चालवता येत होती. ती म्हणाली, मी आता माझ्या बाबांना सांगते एक नवीन सायकल घ्यायला. तिने अजून 5-6 दिवस सायकल शिकली. तिने तिच्या वडिलांना सांगितल्यामुळे तिच्या आईबाबांनी तिला सायकल घेऊन दिली. तिने नवीनच सायकल आणली होती. ती घरची परिस्थिती बेताची होती, पण तिच्या हट्टामुळे घरच्यांनी तिला सायकल घेऊन दिली. ती हुशार होती, त्यामुळे तिचे सर्व हट्ट तिच्या घरचे पुरवत होते. आता ती आणि मी दोघेही ग्राउंडवर जाऊ लागलो. तिला आता बऱ्यापैकी सायकल चालवता येऊ लागली होती. मग एके दिवशी शाळेला सुट्टी होती, म्हणून ती म्हणाली, आपण रविवारी सायकलवर दूरपर्यंत फिरायला जाऊया. मी म्हणालो, चालेल. मी म्हणालो, आमचं शेत इथून 3 किलोमीटर दूर आहे. आपण आमच्या शेतात जाऊया. सकाळी जाऊ. 10 वाजता तू उद्या येताना जेवणाचा डबा घेऊन ये. सकाळी बरोबर 10 वाजता ती माझ्या सायकलच्या दुकानावर आली. मी एक सायकल घेतली. तिने तिची सायकल आणली होती. आम्ही दोघंजण त्या सायकलवरून आमच्या शेताकडे निघालो. ती आता खूप चांगली सायकल चालत होती. सायकल चालवत चालवत माझ्याकडे पाहून हसत होती. मीही तिच्याकडे पाहून हसत होतो. तो क्षण आमच्या दोघांसाठी खूपच छान होता. माझ्यासाठी तर तो अक्षरशः डोळ्यात कोरला गेला होता. तिने 3 किलोमीटर सायकल व्यवस्थित चालवली होती, न पडता ब्रेक दाबता.
घंटी वाजवायला व्यवस्थित पेंडल मारायला ती शिकवली होती. आम्ही दोघेही शेतात पोचलो. आमच्या शेतात एक चिंचेचं झाड होतं. त्या झाडाखाली जाऊन बसलो. अचानक तिचं लक्ष वर गेलं. झाडाला चिंचा लागल्या होत्या. ती म्हणाली, मला चिंचा खायच्या आहे, काढून देशील का? मी म्हणालो, मी तुला चिंचा देईन, मग तू मला काय देशील? तेव्हा तिने माझ्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, तुला काय हवं आहे? देईन. मी म्हणालो, बघ. ती म्हणाली, ठीक आहे. मग मी सरसर झाडावर चढलो. तिच्यासाठी काही गाभाळलेल्या आणि काही पिकलेल्या चिंचा काढून दिल्या आणि मग खाली उतरलो. आम्ही चिंचा खात बसलो होतो. तिला मी माझं पूर्ण शेत दाखवलं. आमच्याकडे 2 एकर शेती होती. त्यावर आमचं सर्व काही भागायचं. तिला माझी शेती खूप आवडली. पुन्हा मी चिंचेच्या झाडाखाली येऊन बसलो. चिंचा आंबट होत्या, काही गोडही होत्या. त्यामुळे खाताना तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून मला खूप छान वाटायचं. पुन्हा मी झाडाखाली बसलो आणि मग तिने आणलेला जेवणाचा डबा उघडला. तिने माझ्यासाठी गवाराची भाजी आणि चपाती स्वतः बनवून आणली होती. तिने स्वयंपाक खूप छान केला होता. ती माझं आभार मानत होती. तुझ्यामुळे मला सायकल शिकवायला मिळाली आणि एक सुंदर अनुभवही आला. आम्ही दोघं त्या शांत शेतात एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून उभे होतो. सूर्य क्षितिजाला स्पर्श करीत आकाश केशरी, जांभळे आणि गुलाबी रंगाने रंगले होते. उन्हास चालू असलेल्या धान्याच्या ओसाड शेतातून मंद वारा वाहत होता आणि त्या निसर्गरम्य मध्ये आमच्यासारखे 2 जण होते. सगळीकडे शांतता पसरली होती. फक्त दूरवर पक्ष्यांचे किलबिलाट ऐकू येत होते. तिचे डोळे खोल गहिरे जलाशयासारखे होते. पारदर्शक, शांत, पण तळाशी काहीतरी हळवे लपलेले. त्या डोळ्यात मी पहिल्यांदा प्रेमाचे तरंग पाहिले. हळुवार, मंद, पण अत्यंत सत्य. तिने माझ्याकडे पाहताच माझे हृदय ठेचाळले. क्षणभर आभास झाला की यावेळी संपूर्ण विश्व थबकले आहे. तिने तिचे डोळे, तिचे हात, तिचा सुगंध आणि तिचे माझ्याशी बोलणारे मौन. तिने हळुवारपणे माझा हात हातात घेतला. तो स्पर्श ऐसा होता जणू चांदण्यांनी विणलेला सुताचा तुकडा माझ्याशी मनाशी जोडला गेला. तिथल्या तिथे वेळ थांबल्यासारखा वाटला. पानाही हलेना, वाराही थांबल्यासारखा. फक्त तिच्या बोटांचा तो गार, मऊ आणि प्रेमळ स्पर्श माझ्या शरीरातून उतरत होता आणि रोमरोमात उत्तेजित करत होता. माझ्या अंगावर शहारे उठत होते. हृदयाचा ठोका वाढला होता. डोळ्यात अश्रूही आले नसते, पण तिच्या शब्दांनी तर मन भरून आले. ती माझ्याकडे रेखीव नजरेने पाहत म्हणाली, तू खरोखर किती चांगल्या मनाचा आहेस आणि स्वभावाचा आहेस. मला तू खूप आवडतोस. इतके दिवस मी तुला ओळखत नव्हते, पण आज या सायकल शिकवताना, पडताना, उडताना मला जाणवलं की तू कसा आहेस. तू माझा गैरफायदा घेतला नाहीस. क्षणभरही तुला वाटले नव्हते का, विचार आला नव्हता का मनात, पण तू जाणीवपूर्वक टाळलास. इतक्या जवळ अशा परिस्थितीत तुझ्यासारखा कोणी दुसरा तरुण असता तर त्याने माझा गैरफायदा घेतला असता. पण तू वेगळा आहेस. तुझ्या वर्तनाने मी हरून गेले. तुझा स्पर्श, तुझी गंभीरता, तुझे शिकवण्याचे हेतू, हात, सगळंच मला खूप आवडलं. मला तू आवडतोस. सांगू कसे तुला, पण आज सांगितलेच पाहिजे. ती थोडी थबकली. डोळे भरून आले होते. तिचे हात अजूनही माझ्या हातात होते. तिचे बोटे माझ्या बोटांत उमटत गेले. मग ती पुढे म्हणाली, माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे. खरंच हे प्रेम नव्याने फुललेल्या कळीसारखे आहे. नाजूक, सुंदर आणि हिरवेगार. त्याला फुलवायला तुझीच साथ लागेल. तू अशाच राहिलीस तर, तुझा स्वभाव असाच हळवा, प्रेमळ राहिलास तर मला आयुष्यभर तुझी साथ हवी आहे. बोलता बोलता तिचा आवाज किंचित थरथरला. तिने डोळे मिटले. डोळ्यांच्या कोपऱ्यातून 2 अश्रूंचे मोती हळुवार रंगळत खाली उतरले. तिने ते पुसले नाही, ते माझ्या अंगठ्यांवर पडले. त्या अश्रूंच्या स्पर्शाने माझ्या अंगठ्यांचा ठाव घेतला. मी हळूच तिच्या हाताला माझ्या दोन्ही हातांनी वेढले. तूही खूप सुंदर आहेस, मी आवाक होत म्हणालो. आणि बाहेरच्या सुंदरतेपेक्षा तुझं मन अधिक सुंदर आहे. हे ऐकून मला असे वाटले की मी आजवर कधीच जगलोच नव्हतो.
तुझ्या स्पर्शाने, तुझ्या बोलण्याने माझ्या आतला मेलेला माणूस जिवंत झाला. मला माझ्यावर विश्वास बसत नाही. इतकी सुंदर, इतकी हळवी, आणि तू म्हणतोस की माझ्यावर प्रेम आहे. मी किती भाग्यवान. मी थोडे वाकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिचे डोळे उघडले. त्या डोळ्यात मी विश्व पाहिले. तिने हसून आपले हात माझ्या गालावर ठेवले. त्या क्षणी कुणीही बोललो नाही. आकाशात पाखरू कुठे उडत होते. झाडांची पाने सळसळत होती. पण आमच्या आतली गीत फक्त एकच होती, ती म्हणजे प्रीतीची पहिली पहाट. तो खड्डा, ती सायकल, ते पडणे सारे विसरलो. आता फक्त ती होती. तिचे शब्द होते, तिच्या बोटांचा माझ्या बोटांना होणारा स्पर्श. असेच अनंत क्षण जगावेसे वाटत होते. तिच्या शब्दांनी माझे हृदय भरून आले. कोणीतरी माझ्या मनाची कदर करते याचा हा पहिलाच अनुभव होता. मी हळूच तिचा हात हातात घेतला आणि माझ्या बोटांनी तिचा हात कुळवळू लागलो. तिच्या हातांची कोमलता सर्व शरीरात पसरली. आमच्या नजरा पुन्हा भिडल्या आणि ह्यावेळी त्या नजरेत एक अपूर्व आकर्षण होते. मी हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला. तिनेही तसाच केले. आम्ही एकमेकांमध्ये सावकाश झेप घेतली, जणू काही दोन लाटा एकमेकांकडे सरकत आहेत. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. तिच्या त्या कोमल गार स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळीच मनमोहक, अलौकिक अशी ऊर्जा संचारली. तिने माझा हात घट्ट पकडला, जणू तिलाही ते जाणवले होते. त्यानंतर मी हळुवारपणे तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातात घेतला. तिचा चेहरा गुलाबी फुलपाखरासारखा कोवळा झाला होता. तिच्या नजरा माझ्या नजरेत अशा भिडल्या की दोघांनाही सारे विसरून जावंसे वाटू लागले. आम्ही एकमेकांसारखे एकमेकांकडे बघत होतो. एक शब्द न बोलता सारे सांगत होतो. आणि अचानक मी तिच्या ओठावर माझे ओठ टेकवले. तो होणारा पहिला स्पर्श, तिचे ओठ जणू एखाद्या पाकळीपेक्षाही कोमल. तिची ती क्षणिक ऊब, तो गोड गंध, त्या स्पर्शाने मी एकदम बुडून गेलो. जणू मी स्वर्गात असल्यासारखे वाटू लागले. त्या स्पर्शाने माझ्या भावनांना उधाण आले. मी अधिकच भावनिक होत गेलो आणि ती सुद्धा माझ्या भावनांना साथ देत होती. तिचे डोळे मिटले. आपले हात माझ्या गालावर ठेवले आणि त्या क्षणाला अनंतात रूपांतरित केले. आम्ही दोघे त्या गोड, गहिऱ्या, शांत ओठांच्या मिलनात हरून गेलो. काळानेही आम्हाला त्या क्षणी थांबून पाहिले नसावे. हा चुंबन केवळ शारीरिक संपर्क नव्हता, तर दोन आत्म्यांचा मिलन क्षण होता. ते चुंबन अमरत्वासारखे होते. आम्ही एकमेकांच्या मिठीत गडप झालो, जणू आम्ही संपूर्ण विश्वास फक्त आम्ही दोघच आहोत. तिच्या केसांचा सुगंध, तिच्या श्वासांची गंमत, तिच्या हृदयाची धडधड, प्रत्येक गोष्ट माझ्या स्मरणात कोरली गेली. आम्ही त्या शेतात जमिनीवर बसलो आणि एकमेकांना जवळ ओढून घेतले. तिचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि मी तिच्या कपाळावर एक कोमल चुंबन घेतले. सूर्य अस्ताला गेला आणि तारे आकाशात चमकू लागले. चंद्राचा प्रकाश आमच्यावर पडत होता, जणू काही निसर्ग आमच्या प्रेमाला आशीर्वाद देत होता. आम्ही एकमेकांबद्दल बोललो. आमची स्वप्न, आमची भीती, आमची आशा, सगळं काही शब्दात ओतले. ती म्हणाली, मी कधीच एखाद्यावर इतके प्रेम केले नव्हते. मीही तिला सांगितले, तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट आहेस. काही वेळाने आम्ही भानावर आलो, परंतु तो क्षण आमच्या स्मृतीत कोरला गेला होता. आम्ही दोघांनाही तो आनंद मिळत होता. तो अवर्णनीय होता. त्या रात्रीचे तारे, त्या शेतीची शांतता, तिच्या डोळ्यातील प्रकाश, हे सगळं माझ्या मनात अमर झाले. आमचे प्रेम फक्त एक भावनिक आकर्षण नव्हते, तर दोन हृदयाचे शाश्वत बंध होते. त्यानंतर माझे संपूर्ण आयुष्य बदललं. आम्हा दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नसायचं. आम्ही दोघेही एकमेकांना शेतात भेटायचो, एकमेकांवर भरभरून प्रेम करत होतो. पण हे सगळं लपून छपून सुरू होतं. त्यामुळे आम्ही दोघांनाही ठरवलं की आपण लग्न करायचं. तिच्या घरच्यांनी सुरुवातीला थोडा विरोध केला, पण माझा स्वभाव त्यांना आवडला आणि त्यांनी आमचं लग्न लावून दिलं. तिला पुढचं शिक्षण घेऊ दिलं. तिला बँकेत नोकरी लागली. तिला चांगली पगारही आहे. आमचं नातं आता खूप घट्ट झालं आहे. परिस्थिती हळूहळू सुधारू लागली आहे. आम्ही दोघं आमच्या जीवनात खूप आनंदी आहोत. आम्हाला ते जुने क्षण आठवतात. ते एका सायकल शिकवण्याने आमचं प्रेम जुळून आलं. एकमेकांचे स्वभाव
समजले आणि आमचं नातं कायमचं घट्ट झालं. प्रेम कुठे आणि कधी कशातून उगम पावते याचा अंदाज कुणालाच नसतो. कधी ते सायकल शिकवताना हळूच रुजतं. प्रेमात मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त मनापासून दिलेली मदत किंवा वेळ पुरेसा असतो. म्हणूनच प्रत्येक क्षणाला प्रेमाने वागा, कदाचित तो क्षण तुमचं आयुष्य बदलेल. मित्रांनो, ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.